परंतु योग हा की ते पेंटिंग चालू होतं 2 दिवसापासून अगोदरपासून निरोप समारंभाच्या निमित्तानं. आणि त्यांनी सांगितलं की या या दिवशी सरांचा वाढदिवस आहे ना, आपल्याला ते द्यायचं आहे. मग तो आज योग जुळून आला. आता वास्तविक पाहता हे सगळे इकडे येणार होते, परंतु पाऊस सुरू झाल्यामुळं ही पेंटिंग ज्या पद्धतीनं त्यांनी बनवलेली त्याला जर पाणी लागलं तर ते ओघळू शकतं. त्यामुळं ते सुरक्षित आणणं, इथपर्यंत येणं आहे त्या ठिकाणी लागणं फार महत्वाचं होतं. कारण वाढदिवस साजरा केलाच होता आपण छानपैकी. तरी सुद्धा या निमित्तानं सज्जन जे आपल्या शहरातली महत्वाची माणसं आहेत ते या ठिकाणी पाहून पुन्हा आनंद वाटला. कुलकर्णी सर असतील, जोशी सर आल्यानंतर लक्ष्मणराव आमचे मित्र, काका कोणराव देशमुख आमचे फॅमिली मेंबर समजा, भोगे सर पण दिसले. तर ही परिपूर्ण मैफिल झाली सर. ती थोडी अर्धवट मैफिल होती. काल परवा आपण एक नाटक बघितलं की ती प्रेमाची अधुरी कहाणी, ही पूर्ण कहाणी इथं पाहायला समोर. ते निराळ्या पद्धतीने विनोद केला त्यांनी, पण ते निराळ्या पद्धतीने वाजायची शक्यता होती, पुन्हा सावरल्या गेला. खाण्याची पंचायत म्हणजे गोड इतके आहे. अन्नपूर्णा देवी की माणसाला त्या अन्नानं किंवा जास्त खाल्ल्यानं जसं जो त्रास होऊ शकतो तशी पंचायत येते. पण तुम्हाला ते निराळ्या पद्धतीने घेतलं, त्याचा तसा अर्थ नव्हता. तर पुन्हा नंतर छान झालं ते, कारण या मैफिलीचा रंग बिघडण्याच्या ऐवजी पुन्हा तो खुलला. बऱ्याच वेळेस दिल्लगीतून काय काय होतं आपल्याला. तर सरांना फक्त शुभेच्छा देतो. सरांचा जो काही सहवास लाभला, सरांनी सांगितल्यानुसार त्यांचं आयुष्य वाढतं आणि माणसाची श्रीमंती वाढते. महत्वाचे म्हणजे आता हे ज्यांचे मित्र आहे ते अर्थातच या शहरातले, या परिसरातले किंवा विभागातले लोक श्रीमंत आहे असं मी मानतो. कारण चांगली माणसं जास्त काळ टिकत नाही सोबत. त्याचा कशाच्या माध्यमातून गैरसमज होणं, काही होणं, छोट्या छोट्या गोष्टी किंतु परंतु येतात. एकमेकाचं ऐकून म्हणा किंवा कानात आणि डोळ्यात जे अंतर असतं त्याच्यात कुठंतरी गफलत होते आणि मग चांगली माणसं तुटतात. तुटल्यानंतर जेव्हा ते तुटलेले आहे हे कधी कळतं तर शेवटला कळतं, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. परंतु एम.जी. जोशी सरांचा जो सहवास आहे सर्वांना मिळणारा तेच इतके समृद्ध आहे की ते शक्यतो त्यांच्याबद्दल गैरसमज कोणी सांगितला तरी त्याच्यावर कोणी काही विश्वास ठेवत नाही. म्हणून समोरची माणसं सुद्धा त्यांना तशी भेटली त्यांच्यासारखी. म्हणून जे काय त्यांची संपत्ती आहे त्यात आम्ही त्याच्यात एक आहोत याचं आम्हाला भाग्य वाटतं. आज त्यांना शुभेच्छा देतो.